विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. नोव्हेंबर महिन्याचे 15 दिवस संपलेले आहेत आणि आता आपल्या सगळ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांसह आम्हाला शिक्षकांना सुद्धा आता वेध लागले ते आपल्या प्रिलिम परीक्षेचे म्हणजेच सराव परीक्षेचे. मला असं वाटतं की आतापर्यंत एक साधारण 90% अभ्यासक्रम तुमच्या शाळांमध्ये किंवा कोचिंग क्लासमध्ये पूर्ण झाला असेल आणि हार्डली एखाद दुसरा चॅप्टर प्रत्येक सब्जेक्ट मधला तुमचा आतापर्यंत शिल्लक असेल. मित्रांनो, तुम्ही सगळे खूप उत्तम अभ्यास करता आणि व्यवस्थित नीटनेटकी उत्तरं लिहिण्याचा देखील प्रयत्न करता. पण लक्षात ठेवा, ही परीक्षा इयत्ता 10वीची आहे आणि या इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्ही जे उत्तरपत्रिका लिहित आहात त्याच्या सादरीकरणाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही जे लिहिता ते तर महत्त्वाचं आहेच, पण कुठल्या पद्धतीने तुम्ही ते प्रस्तुत करता याला या परीक्षेत फार वेटेज आहे. हा पेपर सोडवताना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विशेषतः जो आज आपण डिस्कस करणार आहोत ते सोडवताना काही पद्धती आहेत, काही त्याचे नियम आहेत, काही ट्रिक्स आहेत आणि काही टेक्निक्स आहेत. एकदा ते माहीत असले की तुमची ही जी उत्तरपत्रिका आहे निश्चितपणे इतरांपेक्षा अधिक आकर्षक होईल. कंटेंट म्हणजे त्यातले मुद्दे तर तुम्ही बरोबर मांडणारच, पण एकदा काही पद्धती तुम्हाला कळली की तुमची उत्तरपत्रिका इतरांहून वेगळी आणि अधिक प्रभावी अशी असू शकते. आता जरा आपल्या उत्तरपत्रिकेच्या एकंदर फॉर्मॅटकडे येऊया. एकूण 80 गुणांची आपली प्रश्नपत्रिका असते. या 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येकी 40 गुणांचे 2 विभाग असतात. जसं पाठ्यपुस्तक आपण डिवाइड केलंय तसंच हे 2 विभाग असतात, विभाग अ आणि विभाग ब. आणि प्रत्येकाला याच्यात ऑप्शन्स धरून 50 गुण असतात आणि 50 गुणांपैकी साधारण 40 गुणांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. आता यापुढचे जे असतात 20 गुण, टोटल 100 मार्कांचा आपला विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय आहे. त्यापैकी 20 गुणांची ही प्रात्यक्षिक परीक्षा असते आणि ही प्रात्यक्षिक परीक्षा प्रत्येक शाळांमध्ये त्यांच्या लेवलवर पार पाडली जाते. या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये तुम्हाला 10-10 गुण हे प्रत्येक विभागासाठी ठेवले आहे. या 10 गुणामध्ये 5 मार्काचा मोठा प्रयोग, 3 मार्कांचा छोटा प्रयोग आणि 2 मार्क तुमची तोंडी परीक्षा किंवा तुमची प्रयोगवही यासाठी दिलेले असतात. हे दोन्ही विभाग अ आणि ब साठी समान सूत्र आहे आणि अशा प्रकारे हे 20 गुण तुम्हाला शाळेकडून तुमच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दिले जातात. अशा प्रकारे विभाग अ आणि ब वरचे प्रात्यक्षिक आणि ते 20 मार्क मिळवल्यानंतर अधिक 80 मार्क तुमच्या प्रश्नपत्रिकेचे असा एकूण 100 मार्कांचा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. आता यातल्या एकंदर जी प्रश्न प्रकार आहेत, प्रश्नांची जी पद्धती आहे त्याकडे वळूया. प्रत्येक विभागामध्ये सारखेच प्रश्न आहेत, 1, 2, 3, 4. विभाग अ आणि विभाग ब मधला सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम जरी वेगळा असला तरी जे प्रश्न प्रकार आहे ते दोन्हीमध्ये समानच आहे. त्यामुळे जे काही मुद्दे मी आज विभाग अ साठी मांडणार आहे तेच मुद्दे विभाग ब ला देखील लागू होतात. फक्त प्रश्न 1, 2, 3, 4 हे विभाग अ चे असतील तर 5, 6, 7, 8 हे विभाग ब चे असतील. त्यामुळे पुन्हा त्याचं विस्ताराने मुद्देसूद असं विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही. आता प्रश्न क्रमांक 1 कडे. हा जो प्रश्न क्रमांक 1 आहे याच्यामध्ये देखील 2 विभाग आहेत, 2 उपप्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक अ आणि ब म्हणजे प्रश्न 1 अ सोडवायचा आहे आणि प्रश्न 1 ब सोडवायचा आहे. दोन्हीही प्रश्नांना तुम्हाला 5-5 गुण आहे म्हणजे एकूण हा प्रश्न 10 गुणांचा झाला. लक्षात ठेवा, हा असा एकमेव प्रश्न आहे की ज्यामध्ये तुम्हाला पर्याय नाही. सगळे प्रश्न हे कंपल्सरी सोडवायचेच आहेत. आता यापैकी जो प्रश्न क्रमांक 1 अ आहे त्यामध्ये कोणकोणते अपेक्षित प्रश्न प्रकार असतात तर ते तुम्हाला साधारणपणे असे असतील की त्यामध्ये रिकाम्या जागा भरा असेल, त्यानंतर चुकीची विधाने दुरुस्त करा असेल, त्यानंतर सहसंबंध पूर्ण करा असेल, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा असा प्रश्न प्रकार असेल, एकक लिहा, रासायनिक सूत्र लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा, चुकीच्या विधानाची दुरुस्ती करा किंवा चक्क 1 मार्काचा हॉट्स यापैकी कोणताही हा प्रश्न क्रमांक 1 अ असू शकतो. आणि त्यानंतर हे जे प्रश्न आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे कशा पद्धतीने लिहायचे ते आपल्याला विस्ताराने बघायला हवं. उदाहरणार्थ, आता समजा आपण प्रश्न प्रकार 1 अ ची चर्चा करत असू तर त्यामध्ये रिकामी जागा भरा असं जर का असेल आणि प्रश्न त्यांनी विचारला असेल की भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता एक गॅप अशी आहे. तर यामध्ये एक रिकामी जागा तुम्हाला दिलेली आहे, प्रत्यावर्ती विद्युतधारा सांगितला आहे आणि त्याची वारंवारता तुम्हाला शोधायची आहे. तुम्हाला माहिती आहे की ती 50 हर्ट्झ आहे. हर्ट्झ हे वारंवारतेचं एकक आहे आणि 50 ही त्याची आकडा म्हणजे फिगर आहे. या दोन्ही गोष्टी लिहायच्या आहेत आणि जे काही तुम्ही लिहिता त्याला अधोरेखन करणं म्हणजे अंडरलाईन करणं आवश्यक आहे. समजा चुकीचा पर्याय निवडा असा प्रश्न असेल तर फक्त जो चुकीचा पर्याय आहे तो निवडला आणि सांगितला तरीही चालतो.
पण कधी कधी हाच प्रश्न चुकीचा पर्याय कारणासह बाजूला करा, वेगळा करा असा देखील प्रश्न असू शकतो. मग त्यात तर तुम्हाला त्याचं कारण लिहायचंच आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की जर वेगळा पर्याय चुकीचा इतर तिघांच्या गटात न बसणारा तुम्हाला माहिती आहे आणि तो वेगळा का आहे याचं व्यवस्थित 100% उत्तर देखील तुम्हाला माहिती आहे, तर शहाण्या विद्यार्थ्यांनी आपल्याला जे काय माहिती आहे ते तिथे सांगण्याचा प्रयत्न जरूर करावा. पण खात्री एवढीच असली पाहिजे की जे काय आपण सांगतो आहोत ते पूर्णपणे बरोबर आहे. समजा आता तुम्हाला AU, AL, AS आणि AG अशी मूलद्रव्यांचे चिन्ह, शॉर्ट फॉर्म ज्याला आपण म्हणतो, ते दिलं आहे. यामध्ये AU म्हणजे सोनं, गोल्ड तुम्हाला माहितीये, AL म्हणजे अल्युमिनियम आहे, AS हा आर्सेनिक आहे आणि AG म्हणजे सिल्वर आहे. आता यातला आर्सेनिक हा सोडला तर AU, AL आणि AG हे पूर्णपणे धातू आहेत आणि AS आहे हा धातू सदृश्य पदार्थ आहे जो धातू आणि अधातू दोघांचेही गुण दाखवतो. म्हणजे इथे त्या गटात न बसणारा पर्याय AS झाला, मग तो त्या कारणासह वेगळा करा. सहसंबंध स्पष्ट करा या संदर्भात पण प्रश्न विचारले जातात. तिथे 4 शब्द खरं अपेक्षित असतात आणि त्या 4 पैकी एखादा शब्द मिसिंग म्हणजे तिथे लिहिलेला नसतो. त्यावेळेला जी पहिली तुम्हाला जोडी दिलेली आहे त्यातला सहसंबंध आपण तपासायचा, त्यातल्या रिलेशनचे म्हणजे त्याच्यातल्या जी कनेक्टिव्हिटी आहे, त्याच्यात जे काय आहे संबंध त्याचा नीटपणे अभ्यास करायचा आणि त्या अनुषंगाने जो गालेला पर्याय आहे तो आपण तिथे भरायचा असतो. उदाहरणार्थ तुम्हाला असं दिलं असेल की विद्युत धारा, मग 2 डॉट असतात, त्यानंतर दिलं आहे अँपियर, मग नंतर 4 डॉट असतात, मग दिले विभवांतर, पुन्हा 2 डॉट आहे आणि मग तिथे प्रश्नचिन्ह आहे. इथे आपण बघायचे की विद्युत धारेचं एकक अँपियर आहे आणि विभवांतराचं जे एकक आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. आता विभवांतराचं एकक आहे व्होल्ट, ते तुम्हाला माहिती आहे, ते तिथे तुम्ही भरायचंय, अधोरेखित करायचंय आणि तो प्रश्न पूर्ण करायचा आहे. चूक किंवा बरोबर ते सांगा असाही एक अपेक्षित प्रश्न प्रकार या प्रश्न क्रमांक 1 मध्ये असू शकतो. फक्त चूक की बरोबर सांगा एवढंच असेल तर फक्त तेवढं सांगूनही भागतं. पण चूक की बरोबर कारणासह सांगा असा जर प्रश्न असेल तर चूक असेल तर ते विधान कोणत्या कारणासाठी चूक आहे हे सांगणं देखील आवश्यक असतं. आणि मी तर असं सांगेल की चूक की बरोबर सांगा नुसता असाच प्रश्न असला तरीही जर विधान चूक असेल तर ते कोणत्या कारणासाठी चुकीचं आहे हे तुम्हाला 100% जर खात्रीने माहिती आहे तर जरूर ते लिहिण्याचा तिथे प्रयत्न करा. उदाहरणार्थ समजा तुम्हाला असं विचारले त्यांनी की बहुतेक आम्लधर्मी पदार्थ हे चवीला कडवट असतात. आम्ल आणि आम्लारी आपल्याला माहितीये, हे विधानाचं आपण सत्यताही आपल्याला माहिती की विधान पूर्णपणे चूक आहे. मग तिथे चूक लिहायचं आणि त्याचं जे करेक्टेड स्टेटमेंट म्हणजे सुधारित जे विधान आहे की बहुतेक आम्लधर्मी पदार्थ हे चवीला आंबट असतात हे देखील लिहायला काहीच हरकत नाही. उलट पक्षी ते लिहिणं आवश्यक आहे. कधी कधी 2 उदाहरणे द्या किंवा नावे द्या असा प्रश्न असतो. उदाहरणार्थ द्रवरूप अवस्थेतील धातू कोणते हे सांगा, 2 नावे द्या. तिथे तुम्हाला माहितीये मर्क्युरी म्हणजे पारा आणि गॅलियम हे ते 2 पदार्थ, 2 धातू आहेत. नुसतं मर्क्युरी आणि गॅलियम एवढंच त्रोटक उत्तर लिहू नका. उत्तर तुम्हाला माहितीये तर ते पूर्ण वाक्यात देण्याचा प्रयत्न करा. कधी कधी रचना सूत्र तुम्हाला लिहायला येतं, त्याचबरोबर एनिवे सूत्र सुद्धा लिहायला येतं. त्या ठिकाणी ते सूत्र पूर्णपणे स्पष्टपणे लिहिण्याचा प्रयत्न करा. एकक लिहायला येतात. वेगवेगळ्या ज्या राशी आपल्या अभ्यासामध्ये आहे त्या सगळ्या राशींची सूत्र तुम्हाला तोंडपाठ हवी आणि मग ती सूत्र जी योग्य आहे ती तिथे लिहायची असतात. आणि आणखी एक प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे जोड्या जुळवा. 2 स्तंभ दिलेले असतात अ आणि ब आणि त्या स्तंभामध्ये वेगवेगळे एकमेकांशी रिलेटेड असलेले काही संबंध असलेले असे पर्याय असतात. सुरुवातीच्या इयत्तांमध्ये आपण चक्क पेन्सिल पट्टीचा वापर करून बाण मारायचो आणि मग जोड्या जुळवायचो. ही पद्धती इथे अवलंबायची नाहीये. इथे जोड्या व्यवस्थित जुळवायच्या आहेत आणि ज्या जुळवलेल्या योग्य जोड्या आहेत त्या स्तंभ अ आणि ब अशी आखणी करून तिथे नीटपणे लिहायच्या आहेत. एका वाक्यात उत्तरे द्या असा देखील प्रश्न या प्रश्न क्रमांक 1 मध्ये अपेक्षित आहे. एका वाक्यात उत्तराचं फक्त उत्तर माहित असेल तरी 2 शब्दात फक्त तिथे शॉर्टकट त्याचा मारायचा नाही, तर उत्तर पूर्णपणे पूर्ण विधान असं लिहायचं आहे आणि कधीही वाक्य संपल्यानंतर फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही. हे सगळं जे होतं ते प्रश्न क्रमांक 1 च्या संदर्भामध्ये होतं, ज्याचे गुण तुम्हाला आहेत 5. आता प्रश्न क्रमांक 1 मध्ये ब उपविभागे मगाशी आपण चर्चा केली आहे. हे सगळे प्रश्न जे आहेत हे बहुपर्यायी प्रश्न असतात. बहुपर्यायी म्हणजे एकाच विधानासाठी तिथे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिलेले असतात.
आणि हे सगळे प्रश्न म्हणजे तुम्ही जे काही पाठ शिकतात, वाचन करतात, त्यातल्या कुठल्याही भागावरील असं नाही. तर हे 5 प्रश्न फक्त प्रात्यक्षिकांवरचेच आधारित असतात. आणि त्यासाठी प्रयोगवही, त्यात तुम्ही केलेले प्रयोग, त्याची जी निष्कर्ष नीटपणे डोळ्याखालून घालणं अतिशय आवश्यक असतं. कोणकोणते पाठ आपल्याला या विशिष्ट प्रश्न प्रकारासाठी आवश्यक आहे याचं ज्ञान असणं अतिशय आवश्यक आहे. विभाग अ मध्ये तुम्ही 2, 3, 4, 6 ही जी प्रकरणं आहे आणि त्याचबरोबर 7 या प्रकरणांवर तुम्ही वेगवेगळे प्रयोग करता, म्हणजे निश्चितपणे हे प्रश्न त्याच्यातनं निवडले जाऊ शकतात. तर विभाग ब साठीच प्रात्यक्षिकासाठी तुम्ही 8, 9, 10 आणि 12 या प्रकरणांचा अभ्यास करता, म्हणजे या प्रकरणातून विभाग ब चे जे 5 प्रश्न आहे ते निवडले जातील. आता इथे हा जो प्रश्न क्रमांक 1 आहे, यामध्ये तुम्हाला एक योग्य पर्याय निवडायचा असतो. तर पर्याय फक्त निवडून तसाच्या तसा तिथे न लिहिताना विधान पूर्णपणे लिहायचं असतं. पर्यायाला कुठे टिकमार्क वगैरे करायचं नाही, तो पर्याय पूर्णपणे लिहायचा असतो. आणि यासाठी तुम्हाला प्रात्यक्षिकाची सखोल चाचणी सतत करत राहणे आवश्यक आहे. प्रात्यक्षिक जेव्हा तुमचे वर्गामध्ये होतात, म्हणजे तुमच्या शाळांच्या प्रयोगशाळांमध्ये होत असतात, त्यावेळेला त्याच्या स्वतःला इन्व्हॉल्व करा. त्याची जी तत्व आहेत ते समजून घ्या, त्यातले निष्कर्ष काय आहेत ते बघा, कोणकोणते प्रयोग आपण केले आहेत त्याची एक यादी बनवा. या प्रयोगातून कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ते हे सतत तपासा. म्हणजे हा जो प्रश्न 1 ब आहे याचे 5 गुण तुम्हाला हमखास मिळतील. कारण ज्याचे प्रॅक्टिकल्स म्हणजे प्रात्यक्षिक उत्तम पद्धतीने झालेलं आहे, त्याला हे 5 गुण मिळवणं फारसं कठीण नाही. पण प्रात्यक्षिक सोडून इतर कोणतेही प्रश्न या सेक्शन मध्ये तुम्हाला विचारले जाणार नाही. हे सगळं होतं प्रश्न 1 च्या संदर्भात. आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला 6 उपप्रश्न दिलेले असतात आणि त्यापैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवायचे असतात आणि एकूण गुण 10 असतात, म्हणजे एका प्रश्नासाठी 2 मार्क तिथे दिलेले असतात. आता हा जो प्रश्न क्रमांक 2 आहे, यामध्ये जे तुमचे अपेक्षित प्रश्न प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत, तर त्यामध्ये फरक स्पष्ट करा, शास्त्रीय कारणे लिहा, व्याख्या टिपा लिहा, उदाहरणे सोडवा, रासायनिक अभिक्रिया लिहा, नियम लिहा, उपयोग गुणधर्म लिहा, असे असंख्य प्रश्न त्याच्यावरती असतात. म्हणजे हा जो प्रश्न क्रमांक 2 आहे, याच्यातले प्रश्न प्रकार जर आपण बघितले तर 13 ते 14 वेगवेगळे प्रश्न प्रकार यासाठी आहे आणि 2 मार्कासाठी हा एक प्रत्येक प्रश्न असतो. आता हे याचं संक्षेपाने रूप झालं, पण यामध्ये जे प्रश्न आहे ते कुठल्या प्रकारचे असतात, याची उत्तरं कशी लिहायला पाहिजे, याची पण थोडी चर्चा आपण करायला हवी. आता समजा तुम्हाला शास्त्रीय कारण लिहा मध्ये एक विधान विचारले शास्त्रीय कारणासाठी की अल्युमिनाचे विद्युत अपघटन होताना एनोड्स वारंवार का बदलावे लागतात. कुठल्याही शास्त्रीय कारणाचे जे उत्तर आहे ते तुम्ही तत्व, स्पष्टीकरण आणि निष्कर्ष, तुम्हाला हे शब्द बोजड वाटतील पण याच भाषेमध्ये याच पद्धतीने लिहायला हवे. या प्रश्नाचं उत्तर हे नेहमी पॉइंट मध्ये म्हणजे 1, 2, 3, 4 क्रमांक विधानांना घालून लिहायचं आहे. तसं केलं नाही तर तुम्ही परिच्छेद पाडू शकता, त्याच्यात सुद्धा तुम्ही उत्तर लिहिलं तरीही चालतं. सुरुवातीपासून एकच तुम्हाला सांगेन की इथून तुमचा रायटिंग पार्ट म्हणजे लिहिण्याचा पार्ट सुरू झालाय, कारण आधीचे सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न होते. त्यामुळे इथे जे महत्वाचं वाटतं आहे, मग तो शब्द असो, वाक्य असो, शब्द समूह असो, त्या सगळ्यांना अधोरेखन करा, म्हणजे परीक्षकाच्या नजरेस त्यातले महत्वाचे शब्द पटकन इतर कंटेंटच्या तुलनेने आले पाहिजे. आता अल्युमिनाचे विद्युत अपघटन होताना एनोड वारंवार का बदलावे लागतात, याचं उत्तर जर 2 पैकी 2 गुण मिळवण्यासाठी लिहायचं असेल तर ते कशा पद्धतीने, तर अल्युमिना म्हणजे Al2O3 म्हणजे अल्युमिनियमचा ऑक्साईड. विद्युत अपघटनी प्रक्रियेने आपण याच्यातला अल्युमिनियम मुक्त करतो. यासाठी अपघटनी द्रावण म्हणून आपण डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिडचा उपयोग करतो. Al2O3 आणि H2SO4 यांच्यामधल्या रासायनिक अभिक्रियेमुळे त्याच्यातला जो ऑक्सिजन आहे तो मुक्त होतो आणि म्हणूनच एक प्रकारचे विद्युत अपघटन, कारण Al आणि O एकमेकांपासून विलग झालेले आहेत. आता हा जो O आहे म्हणजे ऑक्सिजन आहे, हा ऋण आयन तयार करतो का, कारण तो नॉन मेटल म्हणजे अधातू आहे. मग जे ऋण आयन आहे ते जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजे धन इलेक्ट्रोड असा जो आहे त्याच्यावरती जमा होतो. इथे हा जो इलेक्ट्रोड आहे, जो धन भार त्याच्यावर आहे, तो बनलेला असतो कार्बन म्हणजे ग्रॅफाइटचा. ग्रॅफाइट हा कंडक्टर आहे, वाहक आहे, पण तो C आहे, कार्बन आहे. त्यावर ऑक्सिजन जमा झाला. कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यातील रासायनिक अभिक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. ज्या पदार्थामधून CO2 मुक्त होतो त्या पदार्थाला तो निश्चितपणे त्याची हानी करतो, झीज करतो आणि अशा प्रकारे हे जे स्तंभ आहेत, हे जे इलेक्ट्रोड आहे, हे कालांतराने तुटायला लागतात, झिजायला लागतात किंवा ते
क्षीण दुर्बल देखील व्हायला लागतात. कधी कधी मग प्रक्रिया सुरू असताना ते तुटण्याचा देखील संभव असतो. असं होऊ नये म्हणून ते वारंवार बदलावे लागतात. बघा, एक छोटंसं उत्तर आहे 2 मार्कांचं, पण त्यासाठी किती साक्षेपाने तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील. आकृत्यांवरचे प्रश्न निश्चितपणे तुम्हाला दिसतात. आकृतीचा प्रश्न 2 मार्कासाठी जरी असला तरी तो नुसती सुबक नामनिर्देशित आकृती काढा, आकृती दिली आहे त्यातील चुका शोधा, किंवा आकृती दिली आहे त्यात आम्ही सांगितलेल्या पद्धतीने त्याला नाम निर्देशन करा, असे वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. आकृती काढताना एक भान ठेवा की आकृती खूप छोटी किंवा खूप मोठी कधी काढायची नाही. उत्तरपत्रिकेचं जे तुमचं पान तुमच्या समोर असेल त्याचा पाऊण भाग साधारण आपल्या आकृतीने व्यापायला हवा. पहिले आकृती काढा, सुबक पद्धतीने काढा, खडाखोड न करता काढा, त्याला नामनिर्देशन करा. नामनिर्देशनामध्ये जे तुम्ही बाण दाखवता त्याची टोकं आतल्या बाजूने वळलेली हवी. त्यानंतर त्याच्या भोवती पेन्सिलीने चौकट आखा. चौकटीच्या वर किंवा खाली त्या आकृतीच्या एक्झॅक्ट मध्यभागी तुम्हाला त्याचं शीर्षक म्हणजे लेबल द्यायचं, हेडिंग द्यायचं आहे. हे झालं सर्वसाधारण आकृतीबद्दल. पण जर का सर्किट डायग्राम म्हणजे ज्यामध्ये अॅमीटर, व्होल्टमीटर, गॅल्व्हनोमीटर अशी उपकरणं जोडलेली आहेत, त्यांना 2 प्रकारचे टर्मिनल असतात, धन आणि ऋण. धन आणि ऋण टर्मिनल जोडताना जर का गडबड झाली तर मित्रांनो प्रयोग कधीही साध्य होत नाही. म्हणजे सगळी आकृती नीट काढली पण अॅमीटरचं कनेक्शन जर का चुकीचं झालेलं आहे तर तुमचा प्रयोग निष्फळ होतो. म्हणून हे टर्मिनल कशा प्रकारे जोडायचे याचं तुम्हाला ज्ञान हवंच. आणि सर्किट डायग्राम काढताना, त्या पद्धतीच्या डायग्राम काढताना एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये जे नामनिर्देशन आहे ते फुटनोट म्हणजे तळटीपच्या पद्धतीने करा. म्हणजे ए हा अॅमीटर आहे, जी हा गॅल्व्हनोमीटर आहे, व्ही व्होल्टमीटर आहे, R1, R2, R3 हे 3 त्याच्यातले रोधक आहेत, अशा पद्धतीने खाली लिहा. म्हणजे गिचिड मिचिड होऊन तुमची आकृती कुरूप दिसणार नाही. त्यानंतर तुम्हाला थोडक्यात टिपा लिहा असा प्रश्न असू शकतो. टीप लिहित असताना सुद्धा मुद्द्यांमध्ये म्हणजे पॉइंटच्या रूपामध्येच लिहायची आहे. बरेच वेळा पुस्तकामध्ये ज्या टिपा दिलेल्या आहेत त्यांच्याशी संबंधित आकृती देखील पुस्तकात आपल्याला दिसते. उदाहरणार्थ, मनुष्यातील भ्रूणाची लिंग निश्चिती कशी होते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर स्त्री ही एखाद्या मुलीला किंवा मुलाला जन्म का देते या पद्धतीची डायग्राम म्हणजे आकृती आपल्या पुस्तकात आहे. तुम्ही लिखित स्वरूपात उत्तर लिहिणारच आहात, पण त्याचबरोबर त्याची ही जी रिलेटेड म्हणजे त्याची संबंधित आकृती आहे ही जर का दिली तर तुमचं उत्तर आणखी आकर्षक आणि वेगळं इतरांपेक्षा असं वाटू शकतं. पुढचा प्रश्न असतो तो नियम आणि व्याख्या लिहिण्याचा. त्यामध्ये सुद्धा नियम लिहा. नियमाची संबंधित आकृती असेल तर काढा. नियमावर आधारित काही सूत्र असेल तर ते लिहा. व्याख्या लिहित असताना जर एकक तुम्हाला माहिती असेल ते जरूर लिहा. उदाहरणार्थ, विद्युतधारेची व्याख्या लिहायची आहे, मग विद्युतधारेचं एकक तुम्हाला माहिती आहे ते आहे अँपियर, मग तिथे लिहिण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे जो प्रश्न दिलाय त्याच्या अनुषंगाने मागील पुढील जी काय माहिती असेल ती त्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. विभाग अ मध्ये विचारला जाणारा आणखी एक प्रश्न प्रकार आहे जो विभाग ब मध्ये दिसत नाही, तो आहे उदाहरणे सोडवा. आपण वेगवेगळी सगळी सूत्र या विभाग अ मध्ये बघतो. त्या सूत्रांवर आधारित काही नियम असतात आणि त्या नियमांमधले जे फॉर्म्युले सूत्र आहे ते वापरून आपल्याला वेगवेगळी उदाहरणं सोडवायची असतात. फक्त 2 गुणांचे हे प्रश्न असतात, पण त्याची टप्प्याटप्प्यावरती विभागणी केलेली असते. भूमिती आणि त्याचबरोबर बीजगणित यामध्ये उदाहरणे सोडवण्याचा सराव तुम्हाला आहेच. तिथे ज्या पद्धतीने तुम्ही गणित सोडवतात तसेच येथे सोडवायचे. दिलेली माहिती लिहायचे, काय शोधायचे ते लिहायचे, मग उकल तयार करायचे, मग मध्ये तुमची आकडेमोड येणार आहे, सरते शेवटी तुमचं उत्तर असणार आहे. ते उत्तर झालं की पुन्हा पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. उत्तरामध्ये जी फिगर म्हणजे जो नंबर जो आकडा येईल तो तुम्हाला बॉक्समध्ये घालायचा आहे. आणि त्याचबरोबर जे काय उत्तर आलं त्याचं एकक लिहिणं अतिशय आवश्यक आहे. लक्षात घ्या, इथे आकडेमोड आहे, पण ती आकडेमोड त्याच पानावर बाजूला वगैरे किंवा मार्जिन मध्ये कधीही करू नका. उत्तरपत्रिकेचं जे शेवटचं पान आहे ते तुमच्या रफ काम, कच्चे काम किंवा आकडेमोड यासाठी ते तसंच ठेवा आणि तिथे लिहा की इथे आम्ही कच्चे काम करीत आहोत आणि सगळे जे काय तुमचे कॅल्क्युलेशन्स म्हणजे आकडेमोड आहे ते तिथेच करा. मागून पुढे कॉपी करताना गडबड होणार नाही याची काळजी घ्या, कारण आम्ही असंख्य वेळा बघतो मागे उत्तर 35 असतं आणि इकडनं तिकडे लिहिताना गडबडीत तुम्ही ते 36 करता. तपासताना या ज्या गोष्टी त्या बरोबर केल्या आहेत की नाही याची एकदा खात्री करून घ्या. आणखी एक प्रश्न प्रकार आहे जो या प्रश्न 2 मध्ये असू शकतो, तो आहे फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट 2 गोष्टींमधला करायचा आहे, पण अशा प्रकारच्या प्रश्नाचं जर उत्तर लिहायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा 3 स्तंभ बनवायचे. 2 स्तंभ तर माहिती आहे, ज्या दिलेल्या 2 गोष्टींमधल्या फरकाचे आहे. तिसरा स्तंभ कशाचा, तर त्यात लिहायचा पहिल्यांदा फरकाचा मुद्दा. यामध्ये तुम्ही फरकाचे मुद्दे लिहा.
2 मार्कांचा हा प्रश्न आहे म्हणजे किमान 2 फरकाचे मुद्दे अपेक्षित आहे. पण हे 2 मुद्दे तंतोतंत आपण बरोबर लिहिले काही खात्री नसते, काहीतरी एखादी गोष्ट सांगायची राहून जाते आणि उत्तर इनकम्प्लीट अपूर्ण वाटू शकतं. त्यासाठी तुम्हाला जर माहिती असेल आणि ते 100% खात्री असेल तर तिसराही मुद्दा जरूर त्यामध्ये लिहायचा. 2 विचारले तरी कमीत कमी 3 फरकाचे मुद्दे लिहायचा प्रयत्न करायचा. आता उदाहरण जर का द्यायचं झालं तर तुम्हाला प्रत्यावर्ती आणि दिष्ट विद्युत धारा म्हणजे एसी आणि डीसी याच्यातला फरक लिहायचा आहे. जो पहिला कॉलम आहे जिथे आपण फरकाचा मुद्दा लिहितो आहोत तिथे पॉइंट्स कोणकोणते बनवायचे? पहिला धारेची दिशा, कारण तुम्हाला माहितीये की जो एसी आहे म्हणजे प्रत्यावर्ती तो विशिष्ट कालावधीनंतर स्वतःची दिशा बदलतो. तर जो डायरेक्ट म्हणजे दिष्ट विद्युत धारा आहे ती एकाच दिशेने जात असते. त्याचं चिन्ह आहे प्रत्येकाचं वेगवेगळं, ते पण तिथे लिहायचं. त्याची वारंवारता तुम्हाला माहितीये की एसी साठी म्हणजे प्रत्यावर्तीसाठी ती 50 आहे आणि डीसीला ती 0 आहे. त्याचे फायदे तोटे आहे. डीसी आपण सगळीकडे वापरू शकत नाही, पण एसीचा मात्र घरगुती उपकरणात वापर होतो. त्याचे फायदे तोटे काय ते लिहायचं आहे. आता इथे या एसी आणि डीसीतला फरक सांगताना समजा त्याचं तुम्ही एखादी उदाहरण जर का दिलं, आता इथे उदाहरण येणार नाही पण एखाद्या गोष्टीचं तुम्ही उदाहरण जर का दिलं तर उदाहरण हे कधीही फरकाचा मुद्दा समजलं जात नाही. की त्या अनुषंगाने तुम्ही दिलेली जादा माहिती असं गृहीत धरलं जातं आणि त्यामुळे कधीही उदाहरण हा फरकाचा मुद्दा समजू नका. या व्यतिरिक्त जे कोणते तुम्हाला मुद्दे येतात ते तिथे लिहिण्याचा प्रयत्न करा. कधी कधी तुम्हाला स्तंभ पूर्ण करा अशा प्रकारचा प्रश्न येतो. मग त्यामध्ये हा जो स्तंभ आहे तो पेन्सिलीने पूर्ण आखायचा, जे त्यांनी दिलेले शब्द आहेत ते भरायचे आणि त्याच्याशी रिलेटेड संबंधित जे आहे त्याची उत्तरं ते देखील आपण भरायची. उपयोग आणि गुणधर्म लिहा असाही एक प्रश्न असतो. तर उपयोग आणि गुणधर्म लिहित असताना त्याच्या सुद्धा 2 गुणांसाठी 2च असतात. 2 गुणधर्म लिहा किंवा 2 त्याचे उपयोग लिहा, पण 2 वर थांबायचं नाही. येत आहे ना आपल्याला, तर त्यात तिसरा मुद्दा देखील घालायचा प्रयत्न करायचा. आणि काही विशिष्ट गोष्टी, फॉर एक्झाम्पल इथे मला असं सांगायचंय की समजा तुम्हाला इथेनॉल म्हणजे इथिल अल्कोहोलचे गुणधर्म लिहायला आले. पुस्तकात तुम्ही जर का बघितलं तर इथेनॉलचा जो उत्कलन बिंदू आहे किंवा विलय बिंदू आहे त्याबद्दल त्यांनी काहीतरी सांगितलं, काहीतरी फिगर आहे. त्याचा जो गोठणांक आहे तो किती -114 आहे आणि त्याचा जो उत्कलन बिंदू आहे तो 78 आहे. मग हे जे दिलेलं आहे आकडे हे अधिक उत्तर आकर्षक बनवतात. तुमची जी बुद्धिमत्ता आहे त्याची चुणूक दाखवतात. त्यामुळे त्याचा गोठण बिंदू कमी आहे आणि उत्कलन बिंदू जास्त आहे असं न लिहिताना त्याचे जे आकडे आहेत त्याची जी फिगर आहे ती देखील सांगण्याचा प्रयत्न करा. इथे तुमचा प्रश्न क्रमांक 2 संपतो. म्हणजे इथे प्रश्न क्रमांक 2 चे अपेक्षित प्रश्न आपले सगळे विस्ताराने चर्चा करून झाले. जसा प्रश्न क्रमांक 2 विभाग अ मध्ये असतो तसाच तिकडे प्रश्न क्रमांक 6 असतो. दोन्हीसाठी जे प्रश्न प्रकार आहे ते सारखेच असतात, फक्त सिलेबस म्हणजे पोर्शन वेगवेगळा असल्यामुळे त्याचं स्वरूप बदलतं. यानंतर आपल्याला वळायचं आहे ते प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये सुद्धा तुम्हाला 5 उपप्रश्न सोडवायचे आणि 6 दिलेले असतात आणि एका प्रश्नाला 3 गुण असतात. म्हणजे अशा प्रकारे 15 गुणांचा हा प्रश्न क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 2 चा अभ्यास करता करताच ऑटोमॅटिकली प्रश्न क्रमांक 3 तयार होतो. मग असं काय आहे की याला 1 गुण जास्त आहे? कारण इथे अतिशय विस्ताराने प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. या प्रश्न क्रमांक 5 आणि 3 मध्ये तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते कोणते असू शकतात? तर त्यामध्ये 2 उदाहरणांसह स्पष्ट करा, विस्ताराने टिपा लिहा, आकृती काढा आणि मग स्पष्टीकरण द्या, काही नियम उदाहरणांसह सांगा, असे प्रश्न याच्यामध्ये असू शकतात. आता हे जे प्रश्न आहे हे साधारणपणे आधीच्या अभ्यासावरून आपल्याला तयार करता येतात. मग यात वेगळेपण असं काय आहे? तर मी असं सांगेल तुम्हाला की सगळ्यात पहिले असे जे प्रश्न 3 मार्काचे जे प्रश्न आहेत त्याची तुम्ही यादी बनवा. सतत लिहिण्याचा सराव करा, कारण जितकं तुम्ही जास्त लिहाल तितक्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या डोक्यात बसतील. आणि त्याचबरोबर हे जे उत्तर आहे ते लिहिताना कधी पॉइंट मध्ये लिहा, महत्वाच्या गोष्टींना अधोरेखन करा. बऱ्याच ठिकाणी त्याच्या अनुषंगाने आकृत्या पुस्तकात दिलेल्या आहेत त्या सांगा. काही ठिकाणी विधानांचं ज्याच्याशी रिलेशन आहे अशी एखादी रासायनिक अभिक्रिया तिथे असते ती सांगा. कधी एखादं सूत्र तुम्हाला त्या अनुषंगाने सांगता येतं ते सांगा. अशा प्रकारे तुम्ही जे लिहिता आहात त्याच्या आजूबाजूला जोडण्यासारखं आणि तिथे सांगण्यासारखं जे काय महत्वाचं असेल ते प्रत्येकाने तिथे प्रस्तुत करणं आवश्यक आहे. आता त्याची काही उदाहरणं पण आपण बघूया, म्हणजे हा प्रश्न क्रमांक 3 आहे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा तो तुम्हाला कळेल.
जैविक साधन संपत्तीच्या ऱ्हासाची कारणे लिहा असा प्रश्न आहे. जैविक साधन संपत्तीच्या ऱ्हासाची साधारण 5 कारण आपल्याला माहिती आहे. साधारण 5 ते 6 कारणांसाठी तुम्हाला इथे 3 गुण दिले, म्हणजे अर्ध्या अर्ध्या गुणासाठी एक एक त्यातला पॉइंट आहे. एकाखाली एक मांडणी करा. महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या पटकन नजरेस येतील अशा पद्धतीने लिहा. अक्षर सुटसुटीत व्यवस्थित काढा. या संदर्भात आकृती तर काही नाहीये, पण जर आकृती असेल तर ती देखील आपण द्यायला हवी. किंवा दुसरा एखादा प्रश्न येतो की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण किंवा दोष जे आहेत ते विशद करा, तर ते सुद्धा विस्ताराने लिहायचं आहे. कधी कधी असा पण प्रश्न येतो की एक मानवी डोळ्याची आकृती काढा आणि त्यातले आम्ही जे सांगतो आहोत हे जे 2 भाग आहे याची प्रत्येकाची एक एक कार्य लिहा. कधी हा प्रश्न ताऱ्यांचे लुकलुकणे स्पष्ट करा, त्यामागची काय संकल्पना आहे ते स्पष्ट करा असा येतो. ताऱ्यांचं लुकलुकणं तुम्हाला तर लिखित स्वरूपात लिहिता येतं काय आहे ते, थिअरी तुम्हाला येते, पण त्याचबरोबर तिथे लुकलुकणं का आहे त्याची डायग्राम म्हणजे आकृती पण आहे, तर ती आकृती सुद्धा तुम्ही काढली पाहिजे. अशा पद्धतीने हा 3 मार्काचा प्रश्न विचारपूर्वक डोकं शांत ठेवून जे जे त्या संदर्भात आठवेल ते सगळं लिहून तिथे आपल्याला सादर करायचं आहे. एक सर्वसाधारण सूचना तुम्हाला या प्रश्न क्रमांक 3च्या संदर्भात सांगते की पॉइंट्स मध्ये उत्तर लिहा. महत्वाचे शब्द सतत ठळकपणे स्पष्ट करा. शक्य असेल, आवश्यक असेल, माहीत असेल, लक्षात असेल तर आकृत्या काढा. त्या संदर्भातलं रासायनिक अभिक्रिया असतील तर त्या देखील सांगण्याचा प्रयत्न करा. आता आणखी एक आपण उदाहरण या संदर्भात बघूया की अपघटन अभिक्रियेवरती एक टीप तुम्हाला लिहायची आहे. फक्त त्यांनी दिले 3 मार्काचा प्रश्न, टीप लिहा अपघटन अभिक्रिया. मग उत्तराची सुरुवात कशी करायची, तर सगळ्यात पहिल्यांदा अपघटन अभिक्रिया म्हणजे काय याची व्याख्या लिहायची. आता ही जी अपघटन अभिक्रिया आहे, ही जे वेगवेगळे प्रकार आहे, वेगवेगळ्या गोष्टीमुळे अपघटन होतं. कोणकोणते आहेत, तर त्यामध्ये औष्णिक अपघटन आहे, प्रकाश अपघटन आहे, विद्युत अपघटन आहे. औष्णिक म्हणजे तापवल्यामुळे होणारे, प्रकाश म्हणजे सूर्याच्या उष्णतेमुळे किंवा सूर्याच्या प्रकाशामुळे होणारे, आणि विद्युत म्हणजे इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारा त्याच्यात जाते त्यामुळे होणारे. मग औष्णिक घेतलं ते विस्ताराने समजावून सांगायचं ते काय आहे. मग त्याच्याशी संबंधित उदाहरण एक आहे की औद्योगिक पातळीवर सिमेंट तयार करत असताना त्यात कॅल्शियम कार्बोनेटचे मोठमोठे दगड साधारण 1000 डिग्री सेल्सिअसला तापवले जातात. तर ते जे आहे त्यामुळे अपघटन होतं हे सगळं आपल्याला लिहायचं आहे. तिथे एक डेल्टा म्हणजे त्रिकोणाची एक छोटीशी आकृती आपण त्या ॲरोवर लिहितो बघा. डेल्टा म्हणजे हे खूप जास्त प्रमाणातलं तापमान. निश्चितपणे 1000 डिग्री म्हणजे खूप मोठं तापमान आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी त्यामध्ये न चुकता आपण देण्याचा प्रयत्न करायचा. आणि ही जे प्रश्न क्रमांक 3 आहे, सुरुवातीला पण मी सांगितलं होतं की त्याची तुम्ही यादी बनवा. जास्तीचे जे प्रश्न आठवतील ते त्याच्यामध्ये तुम्ही आणखी भरत चला आणि अशी यादी एक सर्व समावेशक अशी यादी तयार करा आणि सतत सतत या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. इथे विभागामध्ये जो प्रश्न 3 असेल तिथेच विभागामध्ये तो प्रश्न क्रमांक 7 असेल. स्वरूप सारखंच आहे, त्यामुळे त्याची वेगळी चर्चा करण्याची काही गरज नाही. आणि आता आपल्या प्रश्नपत्रिकेमधला विभाग अ चा किंवा ब चा शेवटचा प्रश्न, विभाग अ मध्ये तो प्रश्न क्रमांक 4 असेल आणि विभाग ब मध्ये तो प्रश्न क्रमांक 8 असेल. मित्रांनो, 2 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी एकच प्रश्न सोडवायचा असतो आणि हा एकटा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी 5 मार्क देतो. 40 पैकी 5 म्हणजे भरपूर जास्त वेटेज याच्यावरती आहे, हे विसरून चालणार नाही. आता हा जो प्रश्न आहे हा कोणत्या प्रकारचा असतो, तर त्यामध्ये आकृती काढून स्पष्टीकरण पूर्ण भागाचं द्या, विस्ताराने उत्तर द्या, कोणत्या तरी एखाद्या गोष्टीचं तत्व, आकृती, रचना, कार्य, उपयोग सगळं समजावून सांगा, थोडक्यात प्रयोग लिहा, परिच्छेदांवरचे आधारित प्रश्न असतात, सिद्ध करा अशा प्रकारचे प्रश्न असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉट्सवरचे प्रश्न देखील असतात. त्याचबरोबर विभाग ब मध्ये तुम्ही वेगवेगळे प्रयोग करतात, प्रकाश संश्लेषण वगैरेचे, हे प्रयोग सुद्धा चक्क अतिशय संक्षिप्त रूपामध्ये तुम्हाला तिथे लिहायला येतात. म्हणजे प्रश्नांचं स्वरूप कोणत्या पद्धतीचं हे तुमच्या लक्षात आलं. एक तुम्हाला सूचना करते की जर परिच्छेदावर आधारित प्रश्न असेल 2 पैकी एक तरी, तर तो प्रामुख्याने प्रायोरिटी देऊन तो सोडवा, कारण त्या परिच्छेदामध्ये जी माहिती दिलेली आहे त्यावर आधारित प्रश्न असतात. डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन, माहिती समोर आहे, मग त्या माहितीच्या आधाराने त्या प्रश्नांची उत्तरं नीटपणे लिहिता येतात आणि 5 पैकी हमका 4.5 गुण मिळू शकतात. सुदैवाने तसं झालं तर उत्तम, पण जर का इतर प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर त्यामध्ये कशा प्रकारे करायला हवं. याचं सुद्धा सूत्र तेच आहे की परिच्छेद पाडून किंवा पॉइंट्स मध्ये ते लिहा, आकृत्या जिथे जिथे असतील तिथे त्या देण्याचा प्रयत्न करा आणि उत्तर शक्यतो विस्ताराने नीटपणे सांगण्याचा प्रयत्न करा. आता यामध्ये जर का आपण बघितलं, काही उदाहरणं घेऊया जेणेकरून या प्रश्नाचे जे स्वरूप आहे ते आपल्या लक्षात येईल.
आता समजा तुम्हाला असं त्याने सांगितलंय की दिष्ट विद्युत चलित्र, ज्याला आपण डीसी मोटर म्हणतो, त्याचं तुम्हाला तत्व, आकृती, रचना, कार्य, उपयोग अशा 5 मुद्द्यांच्या आधारे स्पष्टीकरण द्यायचं आहे. मग तत्व सांगायचे, आकृती तर पुस्तकात आहे. टर्मिनल्स म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, ऋण आणि धन कनेक्शन नीटपणे काढा. रचना आकृतीतून जे दिसतंय ती रचना शब्दांमध्ये समजावून सांगा. कशा प्रकारे डीसी मोटर काम करते ते समजावून सांगा. आणि डीसी मोटर जिथे वापरली जाते अशी 1-2 तरी त्याच्यामध्ये जी अप्लिकेशन्स आहेत, म्हणजे जी उपकरण आहे, ती देखील तिथे समजावून सांगायची. आणखी एखादा प्रश्न असा असेल की रोधांची एकसर जोडणी केली आहे, एकसर जोडणीमध्ये 3 रोध जोडले असतील तर त्यांचे जे परिणामी रोध आहे ते काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सगळ्यात पहिले आकृती सांगा, आकृतीवरून तुमचं सूत्र तयार करा. एकदा सूत्र तुम्हाला मिळालं एकसर जोडणीचं की त्यानंतर तुम्हाला आठवत असेल की पुस्तकात त्यानंतर या एकसर जोडणीचे काही वैशिष्ट्य, काही गुणधर्म दिले आहेत, विचारले नाहीयेत पण सांगितलं तर उत्तर आणखी वेगळं असू शकतं. त्यामुळे जर ते गुणधर्म तुम्हाला माहित असतील तर ते देखील तिथे लिहिणं आवश्यक आहे. हे जे 2 उदाहरणं मी आता तुम्हाला सांगितल्यावरून तुम्हाला कळेल की हे जे 5 गुणांचे प्रश्न आहे याचं उत्तर परीक्षकाला कशा प्रकारे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 4 मध्ये ज्या वेळेला आपण चर्चा केली त्यावेळेला आपण तिथे हॉट्स हा एक प्रश्न बघितला होता. आता हॉट्स म्हणजे काय ते पण बघूया आणि या हॉट्सचा खरा अर्थ काय आणि हॉट्स हे कुठे कुठे दिसू शकतात याची पण थोडी आपण चर्चा केली पाहिजे. हे जे हॉट्स आहे त्याचं पूर्ण आहे शॉर्ट फॉर्म, त्याचा जर पूर्ण आपण अर्थ काढला तर तो होतो हायर ऑर्डर थिंकिंग स्किल. फक्त 5 गुणांचाच हॉट्स असतो हा तुमचा गैरसमज आहे. तो 1 किंवा 2 किंवा 3, 5 कितीही गुणांचा असू शकतो. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे जे काय आहे त्यावरच आधारित हॉट्स प्रश्न असतात, पण त्याची रेडीमेड तयार उत्तरं पुस्तकात सापडत नाही. एक छोटासा धागा तिथे त्यात दिलेला असतो आणि त्या धाग्याचं विस्तार म्हणजे एक्सपान्शन हे आपल्याला करायचं असतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन, प्रत्येक ओळ काय सांगते, त्यात काय लिहिलंय हे अतिशय आवश्यक आहे. अनेक प्रकाशनांची हॉट्स प्रश्नांची यादी बाजारात मिळते आणि ते हॉट्स प्रश्न वाचले म्हणजे माझा हॉट्सचा अभ्यास तयार झाला, आता मी एकदम कॉन्फिडंट आहे असं नाही. कारण एका परीक्षेमध्ये जो हॉट्स प्रश्न विचारला जातो तो पुढे कुठल्याच परीक्षेत हॉट्स समजला जात नाही, कारण त्याचं तत्व ऑलरेडी तुम्हाला माहिती झालेलं असतं. परीक्षक दरवेळेला नवीन नवीन हॉट्स प्रश्न स्वतः तयार करतात, म्हणून तुमच्या मित्रमैत्रिणींचे जे पेपर्स आहेत त्याच्यातले हॉट्स तुमच्या यादीमध्ये सतत ऍड करत चला आणि अशी तुमची स्वतःच्या हॉट्स प्रश्नांची यादी तयार करा. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हा त्या ठिकाणी आवश्यक आहे. तर हे जे हॉट्स प्रश्न आहे ते कशा कशा प्रकारचे असू शकतात त्याबद्दल तर तुम्हाला मी सांगितलं की विचारशक्ती जागृत असावी लागते, सखोल वाचन हवं आणि परीक्षकाला एक्झॅक्ट त्याच्यातनं काय विचारायचं हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. मग मी म्हणलं की 1, 2, 3, 5 किती मार्कांचा हा हॉट्स असेल. मग कसा असू शकतो बरं 1 मार्कांचा हॉट्स? 1 मार्कासाठी प्रश्न विचारलाय की दृष्टीदोष जे आहे, चष्मा ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात निकट दृष्टीता आणि दूरदृष्टीता असे 2 प्रकार आहे. मग हे जे डोळ्यांचे दोष आहेत त्यांना आपण अपवर्तनाचे दोष असं का म्हणतो असा प्रश्न विचारलाय. उत्तर काय असेल तर आपल्या डोळ्यातलं जे नेत्रभिंग आहे ते एक बहिर्वक्र भिंग आहे आणि बहिर्वक्र भिंगामध्ये प्रकाशाच्या संदर्भामध्ये अपवर्तन हाच फिनॉमिनॉन म्हणजे तत्व आपल्याला दिसतं आणि म्हणून डोळ्यांचे दृष्टीदोष जे आहे त्यांना आपण अपवर्तनीय दोष असं म्हणतो. बघा हे सगळं सांगणं पुस्तकात कुठे ह्याचं उत्तर दिलंय का नाही, पण संदर्भ नक्कीच दिला आहे, त्यामुळे तो लिहिणं आवश्यक आहे. 2 मार्कांचा प्रश्न विचारलाय की टूथपेस्ट तुम्ही जी वापरता ती आम्लारी धर्मी का असते. आता आपला जो आहार आहे त्याच्यातला सगळ्यात जास्त भाग हा कर्बोदकांचा असतो. आपल्या तोंडामध्ये सुद्धा कितीतरी संख्येने बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू त्याच्यामध्ये सतत असतात. आता हे जे जीवाणू आहे कर्बोदकांचं जर स्वच्छ दात घासल्या गेले नाही, चूळ भरल्या गेली नाही तर त्याचं विघटन करतात. त्या विघटनाच्या प्रक्रियेमधून लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि हे जे लॅक्टिक आम्ल आहे हे आपल्या दाताच्या पांढऱ्या आवरणाला जे कॅल्शियम फॉस्फेटचं बनलं आहे त्याला सतत तडे मारतं, त्याच्यावर आघात करतं, त्याला दुर्बल कमजोर बनवतं. मग दातामध्ये फटी तयार होतात, दात किडायला लागतात आणि दाताचे इतर देखील दोष आहेत ते सुरुवात होत असते. मग त्यासाठी आम्लारी धर्मीची फ्लुराइड्स वगैरे त्यामध्ये असतात अशी टूथपेस्ट आपण वापरतो, कारण टूथपेस्ट मधून मिळत आहे ते आम्लारी, तोंडामध्ये तयार झालं आहे ते आम्ल, दासिनीकरण ही प्रक्रिया होत असेल आणि त्यामुळे या ज्या आम्लाचा जो विघातक एक परिणाम आहे जो आपल्याला नको आहे तो टाळता येतो. यासाठी प्रत्येक टूथपेस्ट ही त्याची सामू म्हणजे पीएच 7 पेक्षा जास्त असलेलीच बनवली जाते. 3 मार्कांचा प्रश्न हॉट्स कशासाठी असेल
पुनर्जनन म्हणजे काय ते तर माहिती, हा काय हॉर्स आहे? अजिबात नाही. त्याची आकृती गाडा हो, ती पण आम्हाला येते, त्यात काय हॉर्स आहे? अजिबात नाही. पण पुढचा प्रश्न आहे तो थोडा बुचकळ्यात टाकू शकतो की हे जे आहे पुनर्जनन, याला प्रजननाचा वैध मार्ग का समजलं जात नाही? तुम्हाला माहितीये पुनर्जनन प्रक्रियेमध्ये कुठल्या तरी एखाद्या प्राण्याच्या शरीराचा एखादा भाग तुटून पडतो, खंडित होतो आणि त्याच्या शरीरातल्या विशिष्ट पेशींचा वापर करून तो त्या तुटलेल्या भागापासून अख्खा पूर्ण प्राणी तयार करत असतो. पण म्हणून कोणताही प्राणी अशा प्रकारे तुटून मी माझ्या संततीची रचना करेल, संततीला जन्म देईल अशी वाट बघत बसत नाही. आणि म्हणून पुनर्जनन हा प्रजननाचा वैध मार्ग आहे असं समजलं जात नाही. अजून एक 5 मार्कांचा प्रश्न कशा प्रकारे तयार होतो बघा. हॉर्ट्समध्ये ऑक्सिडीकरण विरोधक पदार्थ असं तुम्हाला शीर्षक दिलंय आणि त्याबद्दल विस्ताराने तुम्हाला सगळं सांगायचं आहे. आता ऑक्सिडीकरण विरोधक पदार्थ जेव्हा लिहायचे आहे त्यावेळेला सगळ्यात पहिले तुम्हाला खवटपणा त्याबद्दल सांगावं लागेल. खाद्यतेल किंवा तेलबिया यांचा खवटपणा उत्तरोत्तर वाढतो, कारण त्याच्यामधले जे काही फॅट्स असतात त्याचं ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडीकरण होत असतं हे माहिती आहे. मग ते टाळण्यासाठी आपण ऑक्सिडीकरण विरोधक पदार्थ वापरतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अँटीऑक्सिडंट्स म्हणतो. ते 2 प्रकारचे असतात, नैसर्गिक आणि त्याचबरोबर कृत्रिम पद्धतीचे. नैसर्गिक कोणते तर बदाम, स्ट्रॉबेरीज किंवा जर्दाळू, अंजीर हे जे आहेत अँटीऑक्सिडंट्स म्हणजे ऑक्सिडीकरण विरोधक पदार्थ आहे. पण मोठमोठ्या गोदामांमध्ये अन्न साठवण करत असताना काही रासायनिक पद्धतीची वापरली जातं, जी BHA आणि BHT सारखी, ती तुम्हाला माहिती आहे. आपण कुरकुरे, फ्रायम्स किंवा लेस खातो त्यावेळेला त्याची पाकिटं फुगलेली दिसतात, त्यात एक विशिष्ट प्रकारचा वायू प्रवाहित केला असतो, तो नवजात नायट्रोजन आहे, तो या पदार्थाचा खवटपणा दीर्घकाळपर्यंत दूर ठेवतो, हे देखील आपल्याला माहिती आहे. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला या संदर्भात सांगता येत असेल तर निश्चितपणे ऑक्सिडीकरण विरोधक पदार्थ याची जी शॉर्ट नोट म्हणजे ही जी टिप लिहा प्रश्न होता हा तुम्ही अतिशय उत्तमरित्या सोडवलेला आहे. मित्रांनो, इथे प्रश्न क्रमांक 1 ते 4 तसेच प्रश्न क्रमांक 5 ते 8 बद्दल आपण सगळी चर्चा केली. प्रश्न पत्रिकेचं स्वरूप, त्यातले अपेक्षित प्रश्न, त्यांचे मार्क्स, त्यांना कशा प्रकारे ते लिहायला पाहिजे, कशा प्रकारे सादरीकरण हवं, या सगळ्याची चर्चा आपण केली. पण तरीही विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये उत्तम मार्क मिळवताना जाता जाता तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते. त्या अशा आहेत की लेखन साहित्य विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी आपल्या जवळ ठेवा. कमीत कमी 2 चांगले पेन, ज्याचा आपल्याला सराव आहे असे शार्प 2 पेन्सिल्स, पट्टी, रबर हे सगळं आपापलं ठेवा, कारण आकृत्या सतत तुम्हाला तिथे काढायच्या असतात, आकडेमोड करायची असते. त्याचबरोबर ज्यावेळेला उत्तरपत्रिका तुमच्या हातात येते त्यावेळेला दोन्ही बाजूने त्याला मार्जिन आखा. दोन्ही बाजूने 1-1 सेंटीमीटरची जादा मार्जिन तयार करायची आहे. तुमच्या डाव्या बाजूची जी मार्जिन आहे तिथे तुम्हाला प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक नीटपणे लिहायचा आहे आणि उजव्या बाजूची मार्जिन हे सगळे शब्द एकाखाली एक नीटपणे सुटसुटीत दिसावे यासाठी आहे. कुठलाही प्रश्न नीट लिहा आणि प्रत्येक नवीन प्रश्नाची सुरुवात ही नवीन पानावर करा. तुमचा प्रश्न समजा एखाद्या पानावरती दुसऱ्या ओळीतच संपला असेल तरी कंजूसपणा करण्याची गरज नाही, ते सोडायचं असतं, कारण परीक्षकाला त्या पानांवरती काही त्याची स्वतःची आकडेमोड करायची असते. त्यामुळे ते तसं सोडून नवीन पानावर नवीन प्रश्न सुरू करायचा असतो. एकच उत्तरपत्रिका दोन्ही विभागांसाठी वापरायची असते, त्यामुळे उत्तरपत्रिका 2 स्वतंत्र वापरायच्या का याबद्दल कुठलाही संभ्रम ठेवू नका. कधीही तुम्ही ज्यावेळेला प्रश्न सोडवता त्यावेळेला प्रत्येक प्रश्नानंतर प्रश्न म्हणा, उपप्रश्न म्हणा सुटसुटीत लिहा, त्याखाली एक ओळ सोडा आणि नंतर ती पेन्सिलने आखून घ्या. कॅल्क्युलेशन्स करायचे, तुम्हाला आकडेमोड करायचे किंवा बाकी पण काही लिहायचं आहे, आकृती एक जरा रफ काढून बघायचे, तर जे शेवटचं पान आहे उत्तरपत्रिकेचं ते तिथे त्याच्यासाठी सोडा आणि तिथे कच्चे काम असं शीर्षक तयार करा आणि तिथे बाकीचं दुसरं काहीही लिहू नका. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर तिचं सखोल वाचन करा. कोणकोणते प्रश्न तुम्हाला सोडवता येतात, त्याची छान उत्तरं तुम्हाला माहिती याचा अंदाज घ्या. पेन्सिलीने जे काय आपल्याला सोडवायचं ना त्याच्यावर टिक मार्क करा, म्हणजे अनुदानाने हे राहिलं किंवा ते राहिलं असं कुठल्याही प्रकारचं दुःख तुम्हाला होणार नाही. एक्स्ट्रा प्रश्न बरीच मुलं सोडवतात, जादा प्रश्न सोडवण्यात तसं काही तथ्य नाही. आधीच आपण ठरवायचं कोणते प्रश्न मला व्यवस्थित नीटनेटकी सोडवता येतात. जे आपल्याला येतंय त्याचाच नीट विचार करून सगळं कॉन्सन्ट्रेशन त्यावरच ठेवून हवे तेच प्रश्न सोडवा. जादा प्रश्न सोडवण्याच्या भानगडीमध्ये दोन्ही प्रश्न जर नीट नाही सोडवल्या गेले तर सारखेच मार्क दोन्ही प्रश्नांमध्ये मिळाले तर मग त्याच्यातनं फायदा काहीच नाहीये. कधी ओव्हर रायटिंग म्हणजे एकावर दुसरं काहीतरी लेखन अशा प्रकारे करू नका. सुटसुटीत स्वच्छ लिहा, खाडाखोड कमी करा आणि खोडताना देखील अतिशय कुरूप किंवा गचाळ पद्धतीने खोडायचं नाही. एखादा शब्द नको असेल तुम्हाला तर त्यावर पेनाने 2 आडव्या ओळी काट मारा आणि मग नंतर तो शब्द चांगल्या रूपामध्ये पुढे लिहिण्याचा प्रयत्न करा.
तुम्हाला उदाहरणं सोडवताना तुम्ही कॅन्सलेशन करता बघा, वर सेंटीमीटर खाली सेंटीमीटर असेल तर ऑटोमॅटिकली कट होतं. तर हे जे कॅन्सलेशनचे ज्या मार्क्स आहेत त्या पेनाने करायच्या नाहीयेत, तिथे सुद्धा पेन्सिल वापरायची. म्हणजे खरोखर मी कॅन्सल काय केलं आणि परमनंटली कट काय केलं याबद्दल कुठलंही कन्फ्युजन हे तुमच्या डोक्यामध्ये असणार नाही. कधीही निळ्या किंवा काळ्या शाईमध्येच तुमची उत्तरपत्रिका लिहा. जे विद्यार्थी कॉन्फिडेंटली छान उत्तर लिहितात, खाडाखोड खूप कमी करतात, त्यांची उत्तरपत्रिका काळ्या अक्षरामध्ये फारच सुंदर आणि आकर्षक दिसते. पण तशी सवय तुम्हाला नसेल, वारंवार तुम्ही खोडत असाल आणि त्यात तुम्ही जर काळा पेन वापरलं तर ते काळ्या पेनने खाडाखोड केलेलं जे अक्षर आहे, लेखन आहे, ते अतिशय गचाळ असं अंगावर येणारं वाटतं. मग त्या केसमध्ये विद्यार्थ्यांनी निळ्या शाईचा वापर करावा. कुठल्याही प्रकारच्या ज्या फॅन्सी अशा इंक्स आहेत, म्हणजे लाल, हिरवी, जांभळी, किती आकर्षक वाटलं तरी त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये करायचा नसतो. या ज्या सर्वसाधारण सूचना आहेत त्या लक्षात ठेवा. त्या सगळ्या सूचनांचा अवलंब करा आणि त्याचबरोबर अभ्यासही महत्वाचा आहे. तो अभ्यास देखील तुम्ही करायचा आहे. उत्तर उत्तम येतंय, त्याचं सादरीकरण अत्युत्तम जर केलं आहे तर निश्चितपणे या 80 मार्काच्या लिखित या परीक्षेमध्ये तुम्हाला 75च्या वर मार्क निश्चितपणे मिळू शकतात. तुमच्या परीक्षेसाठी माझ्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा. ऑल द बेस्ट.